जे लोक कर्णाबद्दल जे काही बोलतात आहे ना, माझं हे स्पष्ट मत आहे, त्यांना कर्णाशी काहीही देणं-घेणं नाही आहे. त्यांना कर्णाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे दाखवायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं, लोकं कुठल्याही गोष्टीची दुसरी बाजू बघायला लागली आहेत. कर्णाची दुसरी बाजू बघितली तिथपर्यंत ठीक होतं. रावणाची पण दुसरी बाजू बघायला लागली. तर रावणाबद्दल तर इतक्या गोष्टी सोशल मीडियावरती आहे, की तुम्ही वाचाल आणि बघाल तर तुम्ही वेड लागेल. काही सो कॉल्ड फेमिनिस्टचं असं म्हणणं आहे, की रावण हा सगळ्यात मोठा फेमिनिस्ट होता. कारण त्याला नो मीन्स नो याचा अर्थ कळला होता. त्यांनी सीतेला तिच्या मर्जीविरुद्ध हात पण लावला नाही. आता लोकं हे विसरतात, की रावण इतका दुराचारी होता, की त्याला जी वाटेल त्या स्त्रीवर तो हात टाकायचा. त्याच्या स्वतःच्या सावत्र भावाच्या म्हणजे कुबेराच्या सुनेवर त्यांनी हात टाकलेला होता. पुंजिकस्थला नावाची एक स्त्री होती, तिच्यावर त्यांनी जबरदस्ती केल्यानंतर तिने ब्रह्मदेवाकडे कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने रावणाला श्राप दिला होता, की याच्यापुढे तू कुठल्याही स्त्रीला तिच्या मर्जीविरुद्ध हात लावशील तर तू भस्म होशील. आधी ब्रह्मदेवांनीच वरदान दिलं होता, नंतर ब्रह्मदेवांनी श्राप दिला होता. या श्रापाच्या भीतीपोटी त्यांनी सीतेला हात लावला नाही. त्यात फेमिनिझम वगैरे काहीच नव्हतं. मग ही दुसरी बाजू बघण्याचं इतकं ऑब्सेशन का बरं आहे? आता रावणापर्यंत थांबलं असतं तरी चाललं असतं. लोकं औरंगजेबाची दुसरी बाजू बघायला लागलेत. औरंगजेब कसा सेक्युलर होता असं सांगायला लागलेत. ज्या औरंगजेबाने आमच्या शंभूराजांना असं मारलं हाल करून, त्या औरंगजेबाची दुसरी बाजू तुम्ही बघताय. मी तर म्हणतो मध्ययुगीन इतिहासात ते थांबलं असतं तरी चाललं असतं. पण लोकं आता पण अफजल गुरुची, याकूब मेननची दुसरी बाजू बघतात. काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या एखाद्या आतंकवादीची दुसरी बाजू बघतात. हा कुठला प्रकार आहे? म्हणून कर्णाची दुसरी बाजू बघणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जे लोकं कर्णाबद्दल जे काही बोलतात आहे ना, माझं हे स्पष्ट मत आहे, त्यांना कर्णाशी काहीही देणं-घेणं नाही आहे. त्यांना कर्णाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे दाखवायचं आहे, की त्या काळापासून हिंदू धर्मामध्ये जातीभेद चालतो आणि असं दाखवून हिंदू धर्माला बदनाम करायचं आहे. दॅट्स इट. तुम्हाला हे सगळे व्हिडिओज कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा.